मॉर्निंग मंडळी. आज आपण निघालेलो आहे जंडेश्वरला. आता टायमिंग झालंय बघा 6:40 झालेली आहे. 6:30 नाही माकडं काय पण सांगतोय तुम्हाला. तर आता निघूयात आपण. तिघांच्या पण सायकल रेडी आहेत आणि तिथे लावली. करणची माझी सायकल रेडी आहे. पोरांनी मला हाक मारल्यासारखं झालं म्हणून जरा 2 मिनटं थांबलो इकडं. महाग वळून बघतो तर तेवढ्यात अनिकेत गेला पुढं. अनिकेत गेला म्हणला 2 मिनटं थांब. तर थांबलो मी. वाजलो तेवढ्यात लाईट बंद केली. लाईट चालू होती सायकलची. लाईट बंद केली. मग करण आला तेवढ्यात. करण आल्या म्हणतोय मला चल का थांबलाय. मी म्हणलं तुम्ही मला हाक मारली म्हणून थांबलो. तर ती म्हणली मी नाही हाक मारली. मग म्हणलं चल डायरेक्ट जाऊयात म्हणलं पुढं आता. मग बसलो सायकलवर निघालो आम्ही. तर आता आम्ही बसलोय खावली इथं. आता पटपट पुढे जाऊयात. खावलीत नाही निघालोय आणि की तिथंच आहे माझ्यावरती. करण बघा तिकडं महाग एक बारकं दिसत असेल. ते एवढं हळूहळू यायला लागलंय काही विचारू नका. हा आम्ही पुढे जाऊन
आता आम्ही पोचलोय जाममध्ये. आता जाममधनं पुढे जाऊयात आपण टी काय ती पाण्यासाठी ब्रेक घेतलाय आम्ही सगळ्यांनी पाणी प्यायचंय म्हणून. त्यातनं पुढे 1-1.5 किलोमीटर राहिले आता जायचं फक्त. लई ते चाललंय मस्ती जरा इथं. ठीक आहे चला डायरेक्ट पुढे भेटूयात. हां इथं जरा थोडी मस्ती करू वाटली म्हणून मस्ती केली. त्यानंतर बोरं पोरं म्हणली बोरं घेऊन जावं, त्यामुळे बोरं घेतली जरा. तर आता आम्ही इथं पोचलोय जरंडेश्वरला. इथं गेटच्या इथं उभं आहे आम्ही. आता इथं सायकल अवस्था लय बेकार रे. पाय पण उतरण चढणच झालाय आम्हाला. आणि ही बघा ही डुलतच निघाली. ही बघा धरत तशी माझी पण तीच अवस्था आहे. त्याला पायच पडना झालाय. काय करायचं आता. सायकल एवढी चालवली 13 किलोमीटर. तर जायचं कसं तरी. चला बघू वर जाऊन आपण. तर आमचा प्लॅन कॅन्सल झालाय. आम्ही इथं निम्मेपर्यंत गेलो होतो. आता परत रिटर्न आले. मला बी काय चढणं होईना आणि ह्यांना बी चढणं होईना. म्हणलं परत राहू दे परत रस्ता. तर सायकल लई चालवून आलोय आम्ही. सगळेजण दमले ती. आता काय सुचनाच झालंय. किडनी दुखायला लागलंय म्हणतोय मला. आता किडनी कसं काय दुखतंय काय माहिती त्याचं. बरं चला जाऊ बाय. घरातनं प्लॅनिंग करताना आम्ही इतका भारी प्लॅन बनवलेला वरती वगैरे जायचं चढायचं वगैरे. तर तिथं आता जाऊस तोपर्यंत आमचा स्टॅमिना एवढा संपला की पोरं म्हणली जाऊ देऊ. निम्म्यातनं आलो खाली. मग आम्ही घरी निघालो डायरेक्ट.